वर्गमुळामध्ये 0.0196 या ठिकाणी आहेत. तर याचं वर्गमूळ जर आपण काढलं तर ते किती येईल? ते येईल 0.14. दोन्हीकडे पण ते सेमच येणार आहे. ओके, 0.14 अधिक आता या ठिकाणी वर्गमुळामध्ये 0.16 म्हणजे पॉईंट नंतर 2 अंक आहेत. पॉईंट नंतर 2 अंक असून त्याचं वर्गमूळ निघतं. तर 0.16 हा 16 वर्ग आहे 4चा आणि पॉईंट नंतर 2 अंक आहेत. या ठिकाणी पॉईंट नंतर एकच अंक येईल, हे झाले 0.4 अधिक या ठिकाणी पण पॉईंट नंतर 2 अंक आहेत. आपणाचा वर्ग आहे 3चा म्हणजे किती येईल? 0.3. आणि खाली वर्गमुळामध्ये 25/16 आहे म्हणजे ते किती येईल? 5/4. 0.14 अधिक 0.4 0.3 म्हणजे किती येईल? 0.7 भागिले हे 5/4. यानंतर 0.14 अधिक 5/4 आहे. वरती जर मध्ये भागाकार चिन्ह असेल, वरती एक संख्या आहे खाली एक संख्या आहे म्हणजे खाली संख्या अपूर्णांकात असेल तर हा अपूर्णांक उलटा होतो म्हणजे 0.7 गुणिले 4/5 येईल. यानंतर 0.14 अधिक 0.7 आणि गुणिले 4 5 28. पण या ठिकाणी पॉईंट नंतर एक अंक असल्यामुळे या ठिकाणी पॉईंट येईल म्हणजे 2.8 येईल भागिले काय आहे 5. आता या 5 ने हा छेद आपल्याला समान करावा लागेल. 14×5 = 70 म्हणजे वरती आले 0.70 अधिक 2.8 आणि खाली काय राहिले 5. आता 0.70 आणि 2.8 या दोघांची जर आपण बेरीज केली तर 2.8 आणि 0.70 हे किती येईल? 3.5 भागिले 5 आणि जर भागलं 35 भागिले 5 म्हणजे 5×7 = 35. म्हणजे या ठिकाणी पॉईंट नंतर एक अंक असल्यामुळे उत्तरामध्ये पण आपल्याला एक अंक सोडून काय द्यावं लागेल? पॉईंट द्यावा लागेल. म्हणजे याचं पण उत्तर किती येईल? 0.7. समजले का? याचं उत्तर 0.7 आलं आणि याचं उत्तर किती आलेलं आहे? 1.10. उदाहरण वेगळे आहे, सर्व सेम दिसतात. जर तुम्हाला शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टावरती फॉलो करा. धन्यवाद.